बोरांनी लहडलेलं झाड तुम्ही बघताय आणि आपण उभे आहोत या बोरीच्या शेतात। ही शेती आहे मालेगाव तालुक्यात आणि आपण आलेलो निकम परिवाराकडे। नमस्कार आणि तुमचं नाव सांगा, तुमच्या परिवाराची ओळख करून द्या, आम्ही कुठे आलेलो आहोत हे पण आमच्या प्रेक्षकांना सांगा। मी संजय बाबूराव निकम, मुक्काम पोस्ट दाभाडी, तालुका मालेगाव, लोंढा शिवार। तर आम्ही 5 भाऊ एकत्रित शेती करतो। तर आता बोरीच्या बागेत आम्ही आता उभे आहोत आणि माझे मोठे भाऊ भिकन बाबूराव निकम हे प्रगतिशील बागायतदार आहेत आणि ते कृषी क्रांती त्यांना शासकीय पुरस्कार पण मिळालेला आहे, पण त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते आता आराम करतायत। हरकत नाही। आबासाहेब, मला असं सांगा की एक फोटो आम्ही बघितला तुमच्या तिथं आणि त्या एक झोपडीचा फोटो होता आणि झोपडी भोवती उभं असलेलं सगळं कुटुंब आम्हाला दिसलं। या झोपडीचं तुमच्या या सगळ्या कर्तृत्वामध्ये काय महत्व आहे? मॅडम, 1974 ला आमचे वडील वारले। तर वडील दाभाडी गावचे मोठ्या गावाचे सरपंच होते, पण वडील अवघे 40 वर्षाचे असतानाच वडील वारले। मग त्याच्यानंतर सर्वस्व जबाबदारी ही आमच्या आईवर आणि माझ्या मोठ्या भावावरती भिकन अण्णांवरती आली आणि मग आम्ही सगळे 4 भावंड लहान होतो आणि ज्या वेळेस मग आमच्या शिक्षणाचा विषय आला तर त्यावेळेस कर्जाचा डोंगर उभा राहत गेला आणि मग शेती करायला पण सक्षम बळ नसल्यामुळे मग शेवटी मोठ्या भावाला 7वी केंद्रामध्ये तो 2 नंबर पास झालेला होता, म्हणजे 2 नंबर आलेला होता। पण शेती करायला कोणी नसल्यामुळे मोठ्या भावाला मग शेतीमध्ये काढावं लागलं शेती करण्यासाठी। मग हळूहळू आमचे दैदीचे मामा, मग भरतरीनाथ जीभाऊ कचवे झालं, रमेश अण्णा झाले, नंतर आमच्या आजोबा जीभाऊ देवाजी कचवे झालं। मग यांचा आम्हाला सपोर्ट मिळाला आणि त्या सपोर्टमुळे मग आमची शेती त्यांनी काही वर्ष केली आणि भावाबरोबर। आणि मग हळूहळू माझा 3 नंबरचा भाऊ सुभाष दादा अण्णा बरोबर शेती करायला आला। मग दोघं भावांनी आतोनात कष्ट करून आणि मग ती साधारण एक 10-12 वर्ष ती शेती गहू आणि बाजरी पारंपरिक पिकांनी फुलवली आणि त्याच्यानंतर मग आम्ही सर्व भाऊ शेतात आलो राहायला। मग शेतात, कारण दाभाडी गाव आमचं 3.5 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे आम्हाला दररोज पायी येण्या जाण्याला परवडत नव्हतं। मग आमच्या मोठ्या भावांनी अण्णांनी निर्णय घेतला की आपल्याला आता शेतातच राहायला जायचं। मग शेतात एकदम गुरांची म्हणजे सपरे म्हणतो आम्ही त्याला, छोटीशी झाप होती। त्या झाप मध्ये आम्ही 5 भावंड आणि आमची आई तिथं आम्ही राहायला आलो। मग हळूहळू 1900 साधारण 87-88 ला मोठ्या भावाचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर मग थोडी कुटुंब व्यवस्था वाढायला लागली आणि मग त्या जाप मधनं आम्ही मोठ्या जाप मध्ये आलो आणि मोठ्या जाप मध्ये आल्यानंतर मग 1989 ला डोक्यात आलं की आपल्याला पारंपरिक शेतीमध्ये आपला विकास होणार नाही आणि आपली कौटुंबिक अर्थव्यवस्था चालणार नाही, म्हणून मग आम्ही बोरीकडे निघालो। मग आम्ही उमरान बोरीचे 200 झाडांची रोपांची लागवड केली आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्याच्याबरोबरच मामांनी आम्हाला 2400 रुपये दिले आणि मग इथं 3.25 एकर डाळिंब लावले आणि दैदी गावाला 3.25 एकर डाळिंब लावले। हळूहळू ही सुरुवात झाली आणि 1991 ला एंडिंगला आम्हाला बोर 60,000 रुपयाची झाली आणि 45,000 रुपयाची डाळिंब झाली। आम्ही लाख रुपये कधी बघितलेले नव्हते, पण त्यावेळेस आम्ही 1991 ला लाख रुपये बघितले आणि दैदीचे आमचे आजोबा जे होते, आमच्या आईचे वडील, त्यांनी पण ती एक म्हणजे एवढे डाळिंब होतात बा, इतके 2 लाखाची कमाई तुम्हाला झाली असं ते म्हटले होते। तर त्यांनी पण ते कधी पैसे एवढे बघितले नव्हते, त्यांना पण खूप मोठा आनंद झाला होता आणि मॅडम तिथून आमची ही सुरुवात झालेली। खरोखर अतिशय कष्टाची असलेली ही सुरुवात आहे आणि एकत्र कुटुंब हे या सगळ्या यशाचं मला गमक दिसतं। इथे हे सगळे भाऊ एकत्र राहिले, एकेकानी आपापले रोल्स निभावले आणि म्हणून आज हे कुटुंब शिकलं पण आहे। पुढची पिढी अतिशय उच्च शिक्षित आहे आणि तरी सुद्धा कुठेतरी जमिनीला रोवून आहे, ती रोवून आहे म्हणून आपल्याला हे चित्र दिसतं। बाबासाहेब, सगळा हा बाग तुम्ही सांभाळताय, तर कशी बोरं लावली? आता तुम्ही आधी आबांनी सांगितलं त्याच्यावरनं तुम्ही आता या ऍपल बोरावर आलेले आहात, तर हे कसं बदलत गेलं? मॅडम, साधारणतः 15 वर्ष आम्ही उमरान बोरचं पीक काढलं, फळ घेतलं, उमरान बोरचं फळ घेतलं। त्याच्यानंतर साधारणतः 10 वर्षापूर्वी मला ऍड्रेस मिळाला सोलापूर जिल्ह्यात सांगोला गावात। तर तिथं ऍपल बोरचा एक प्लॉट होता, तर आम्ही बघायला गेलो। तो बघितल्यानंतर तिथून मी 2 काड्या आणल्या, ते एका झाडावरती ग्राफ्ट करून आणि त्याचे डोळे भरून वाढवले
आणि तिथून मग काड्या काढून मग हा सगळा भाग उमरांचा छाटून आणि नवीन ग्राफ्टिंग करून आणि मग आता त्याच्यावरती- किती एकर आहे? हा इथं साधारणतः 4 एकरचा प्लॉट आहे. बर. 4 एकरचा प्लॉट आहे आणि तिकडे त्या मळ्यात आणि कधी निघतात ही बोरं हार्वेस्ट? साधारणतः याची छाटणी होते साधारणतः मार्च एप्रिल मे 3 महिन्यात तुम्ही केव्हाही करू शकता आणि खत भरून डोसेस टाकून आणि तुम्ही पाणी स्टार्ट करू शकता. बरोबर. पाणी किती द्यायला लागतं दिवसात? सुरुवातीला तेव्हा पाणी कमी राहतं उन्हाळ्यात, पण तरी एक पाणी चांगलं दिलं तर जूनचा पाऊस जो पडला तर जून मध्ये हळूहळू फुटायला सुरुवात होते सुरुवात होते. आणि पहिल्या स्टार्टिंगला साधारणतः जुलै मध्ये येते. बर. तुमचं नाव सांगा. सागर मॅम माझं नाव सागर भिकन निकम. आणि तुम्ही पण मोठ्या या मोठ्या. शेतीत काम करताय हो, नाही का? मी पण शेतीत तुम्ही हे सगळं 2015 पासून. बरोबर. पण मग आता जसं यांनी सांगितलं की पाणी भरतायत आणि मग हळूहळू हे वाढतंय. फळ कधी येतं? फळ नोव्हेंबर मध्ये मला नोव्हेंबर नोव्हेंबर मध्ये महिन्यात. आणि मग आता कधी कधी हार्वेस्ट घेताय तुम्ही? एक झाड किती वेळा फळ देतो तुम्हाला? एक झाड मॅम देता ना 15-20 वेळेस हार्वेस्टिंग होते. म्हणजे किती हा. वर्ष चालतं झाड? हे नोव्हेंबर मध्ये स्टार्ट झालं की जानेवारी एंडिंग पर्यंत. नाही, एक खोड जर का लावलं झाडाला लाईफ आहे ना 25-30 वर्ष. 30 ते 40 वर्ष, हा. 40 वर्षाचं लाईफ आहे याला. बरोबर. तुम्ही असं म्हणालात की तुम्ही शेवगा पण लावलाय आणि बाकी पण लावलेले ड्रॅगन फ्रूट आहे, अंजीर आहे. हो, मग असं का ठरवलं की तुम्ही जे पारंपरिक पीक घेत होतात गहू आणि बाजरी, तर त्याच्यावरनं आपण या फळशेतीकडे वळावं, हे का बरं वाटलं? मॅडम आताची परिस्थिती बघितली तर मजूरचे रेट, त्याच्यानंतर लाईटचा प्रॉब्लेम, दुष्काळ, त्याच्यामुळे मग फळ पिकाचं वळाचं कारण तेच आहे की 2 पैसे मिळतील. कारण ऑफ सीझन मध्ये, ऑड सीझन मध्ये ही बोर येते, तर ही हळूहळू साधारणतः 3 महिने चालते. 10-15 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये किलोने आपण विकतो ती. त्याच्यानंतर मग आमचं शेवगा निघतो, त्याच्यानंतर अंजीर चालतं, त्याच्यानंतर ड्रॅगन आधी निघून जातं. म्हणजे साधारणतः टप्प्याटप्प्याने हे 4 बार काढतो आम्ही. काढतात म्हणजे वर्षभर तुम्हाला काही ना काही उत्पन्न कुठल्या ना कुठल्या रुटीन चालू फळझाडाचं असतं. हे मार्केटिंग मिळत चालू राहतं राहतं आणि रुटीन तुमचं चालू राहतं. बरोबर. हे महिन्याचं सायकल चालू राहतं. हो. खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपण नेहमी 1 किंवा 2 पीक पद्धती बघतो, पण या फळबागेमध्ये तुम्हाला मल्टिपल क्रॉप पॅटर्न दिसतो. एकाचा हार्वेस्ट झाला की तो संपला, त्याची मशागत सुरू झाली की दुसऱ्याचा हार्वेस्ट येतो आणि अशा पद्धतीने वेगवेगळे फळं तुम्हाला ही वर्षभरात मिळतात. तुमचं प्रोडक्शन सायकल, तुमचं हार्वेस्टिंग सायकल आणि तुमचं मार्केटिंग सायकल हे सायमल्टेनियसली 4 क्रॉप्सला चालू असतं. याच्यात तुम्ही काय सांगाल की आपण आजकाल असं बघतोय की शेतीचे खूप तुकडे व्हायला लागलेत, की विभक्त कुटुंब पद्धती व्हायला लागली. आपण बघतोय छोटे छोटे लँड होल्डिंग यायला लागलेत. पण तुमचं एक असं कुटुंबाचं वेगळं उदाहरण आहे, तर त्याची ताकद काय आहे तुम्ही सांगा? एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये मॅडम, तर सगळे जे कामं आहेत तर हे सगळे कामं विभागले जातात. म्हणजे एकावरती जो लोड येतो तो लोड येत नाही आणि जो आर्थिक जो फायदा आहे तो आर्थिक फायदा एका जागेवर येतो. आणि एका जागेवर आल्यामुळे जो मोठ्या प्रमाणात इंडिव्हिज्युअल जो व्यक्ती शेती करतो तर त्याला मोठ्या प्रमाणात वेगळा खर्च येतो आणि एकत्र पद्धतीने जो खर्च होतो तो लिमिटेड होतो, म्हणजे त्याला लिमिट आहे आणि त्याच्यामुळे तो एक मोठा बेनिफिट आहे. आणि साधनांचा जर विचार केला तर 2 एकरला पण तेच साधन घ्यावं लागेल आणि 70 एकरला पण तेच साधन घ्यावं लागेल. मग 70 एकर 100 एकरला जर कधी साधनांचा पण मोठ्या प्रमाणात पैशांचा हा बचाव होतो, तर मग एक विभक्त कुटुंब पद्धतीला जे आहे तर त्या माणसांचे खूप मोठ्या प्रमाणात हाल होतात. कारण ती मॅन पॉवर आणि त्या साधनांची व्यवस्था आणि उत्पन्नाचा सोर्सेस हा जेव्हा कमी होतो तर त्यावेळेस तो फक्त पळतच राहतो. अगदी खरंय. आबासाहेब म्हणतात ती खरी गोष्ट आहे की नुसती भावनात्मक ताकद ही राहत नाही, तर अतिशय प्रॅक्टिकल नियोजन आहे. जेव्हा एक एकत्र कुटुंब अशी मोठी शेती करताय, वेगळ्या पद्धतीची शेती करताय, तेव्हा साधनांपासून अगदी मॅनपॉवर म्हणजे त्याला लागणारी मनुष्यबळ या पर्यंत सगळं एका ठिकाणून मिळतं आणि तिथं खूप मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते. हे सगळं एकत्र कुटुंब ही एवढी मोठी शेती करतंय, वेगवेगळी फळझाडं यांनी घेतलेली आहेत आणि त्याचं उत्पन्न सुद्धा तुम्हाला खूप छान दिसतंय. इथे लहडलेले असे हे बोराची झाडं हेच याचं द्योतक आहे की इथे असलेले कष्ट, इथे असलेलं एकीपणा, असलेली या कुटुंबाची ताकद तुम्हाला या झाडांमध्ये आणि फळांमध्ये सुद्धा दिसते. देशदूतची टीम
या मालेगावच्या तालुक्यातल्या बोरीच्या शेतामधून.